संगोपन. त्याला जाऊ द्या इन्स्पेक्टर साहेब, तो अजूनही तरुण आहे. होय, त्याने मला मारले, परंतु मी त्याला पूर्णपणे दोष देऊ शकत नाही. माझी ही चूक होती. बघा, आता मी माझा हात नीट वर खाली करू शकतो आणि उजवा पाय पण हलवू शकतो. माझ्या तुटलेल्या चारही फासळ्या जवळपास बऱ्या झाल्या आहेत. माझ्या डाव्या डोळ्यातील दृष्टीसुद्धा आता पूर्वीसारखी अस्पष्ट राहिली नाही. माझ्या डोळ्याला झालेली दुखापत ही पूर्णपणे माझी चूक होती आणि त्यासाठी तरुणाला दोष देता येणार नाही. जेव्हा त्याने माझ्यावर वीट मारली तेव्हा मी डोके खाली झुकवले असते तर काहीही दुखापत झाली नसती. माझ्या कपाळ आणि नाकामध्ये कुठेतरी ती आदळली असती आणि काहीही झाले नसते. तेथे माझी हाडे कडक आहे. मी डोके हलवल्यामुळे वीट माझ्या डोळ्यावर आदळली आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याला दोष देऊ शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब, मी जितका वयस्कर आहे तितका मी माझ्या संपूर्ण आयुष्यात खोटं बोललेलो नाही. मी देवाची शपथ घेतो, तुम्ही चुकीचं समजत आहात. तो मला रोज मारत नव्हता, कधीतरी त्याचा हात चालायचा. तुमच्या माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही माझ्या शेजाऱ्यांना विचारू शकता. मी खोटे बोलत नाही इन्स्पेक्टर साहेब. मी खरोखर ठीक आहे. माझ्यावर अत्याचार किंवा मारहाण झालेली नाही. मी सहसा जास्त जेवत नाही. तुम्ही गप्पांवर विश्वास ठेवू नका. कधीकधी मी 2 किंवा 3 दिवसातून एकदाच खातो. पण त्याचे कारण म्हणजे मला वजन कमी करायचे आहे. तो मला उपाशी ठेवतो म्हणून नाही. या शरीराकडे पहा, काही त्रास नाही. नक्कीच मी थोडा हडकुळा आहे, पण मी निरोगी आहे. त्याने मला खूप मारले असे कसे म्हणता तुम्ही? तुम्ही पाहिलं नाही ना? मला कुबडी वापरण्याची गरज नाही आणि माझ्या अंतर्गत अवयवांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या नाही. डॉक्टरांनी पुराव्यासाठी काय लिहिले ते पहा. इन्स्पेक्टर साहेब, खरं तर मी सुरुवात केली म्हणून त्याने मला मारले. मी 20 वर्षापूर्वी पहिल्यांदा त्याच्यावर हात उचलला. तो फक्त 5 वर्षाचा होता आणि एक वाईट मुलगा होता. त्याने कटर घेऊन शेजारच्या चिमुरडीच्या मांडीत वार केले. देवासमोर आणि सगळ्यांसमोर मी त्याला लाथ मारली. आता जेव्हा जेव्हा मी याबद्दल विचार करतो तेव्हा तेव्हा मला पश्चाताप होतो. मी त्याला लाथ मारायला नको होती, विशेषतः इतरांसमोर. त्यामुळे त्याच्या तरुण मनावर खूप परिणाम झाला. इन्स्पेक्टर साहेब, त्याच्या हातात पूर्णपणे हातकडी टाकू नका. तो फक्त 25 वर्षाचा आहे. हो, फक्त एक मुलगा आहे. तो अजूनही आपल्या देशासाठी काय काय करू शकतो याचा तर विचार करा. अहो, सर्व दोष माझ्यावर टाका. मी जर मदतीसाठी ओरडलो नसतो तर तुम्हाला कसे कळाले असते? अरे, कदाचित तुम्हाला अजून माहीत नसेल, तो माझा मुलगा आहे. जर तुम्ही त्याला तुरुंगात टाकेल तर माझे नातेवाईक, मित्र आणि शेजारी सगळे माझ्यावर हसतील आणि मला मेल्यागत होईल. मी त्यांचा सामना कसा करेन आणि मी त्यांच्या मृत आईला कसे तोंड देऊ दाखवेन? मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, मला माझ्या मुलाला घरी घेऊन जाऊ द्या. तो खरोखर छान माणूस आहे. त्याला फारशी अक्कल नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला त्याच्या आईबद्दल विचारता का? त्याची आई म्हणजे माझी पत्नी, माझी म्हातारी. ती 5 वर्षापूर्वी वारली, जेव्हा माझा मुलगा नुकताच 20 वर्षाचा होता. त्याने त्याच्या आईला कधीही मारले नाही, हे मी शपथेवर सांगतो. ती अचानक मरण पावली, अपघातात. कारण ती निष्काळजीपणे काही करत होती. कपडे सुकवीत ती बाल्कनीत उभी होती आणि तिची टाच घसरली. माझा मुलगा तिच्याशी केवळ मस्करी करत होता आणि त्यात गमतीत त्याने तिला थोडा धक्का दिला. ती बाल्कनीतून पडली आणि मरण पावली.